आजचा PYQ बघा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की MST CET मध्ये बघा बऱ्याच वेळा हा क्वेश्चन आपल्याला विचारला गेलेला आहे. जर तुम्ही हा क्वेश्चन शेवटपर्यंत बघितला तर तुमचे 2 मार्क्स त्या ठिकाणी कन्फर्म होण्याचे चान्सेस आहेत. तर बघा क्वेश्चन मध्ये काय विचारलं गेलेलं आहे, द पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ द सर्कल. सर्कलचं आपल्याला इक्वेशन दिलं आणि त्याचं काय विचारलं, पॅरामेट्रिक फॉर्म. त्याच्या आधी बघा आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे की एखादं सर्कल आहे ज्याचं सेंटर H, K वर आहे आणि त्याची रेडियस जर R असेल तर सेंटर रेडियस फॉर्म मध्ये त्याचं इक्वेशन या पद्धतीनं बनणार आणि त्याचा जर पॅरामेट्रिक फॉर्म आपल्याला विचारलं तर त्याचं इक्वेशन या पद्धतीनं बनणार. तर आपल्याला काय करायचं की जे गिवन इक्वेशन आहे त्याला कन्वर्ट करायचं बघा x च्या टर्म मध्ये परफेक्ट स्क्वेअर आणि y च्या टर्म मध्ये परफेक्ट स्क्वेअर. तर कशा पद्धतीनं करता येईल बघा या ठिकाणी बघा x स्क्वेअर, त्याच्यानंतर x ची टर्म या ठिकाणी बघा 2x. मग आपण कोणता नंबर ऍड आणि सबट्रॅक्ट करायचा जेणेकरून त्या ठिकाणी आपण ते परफेक्ट स्क्वेअर बनवणार. तर या ठिकाणी बघा x चा कोइफिशियंट काय आहे 2, तर या फॉर्म मध्ये टाका 2 डिवायडेड बाय 2. आन्सर काय येणार 1. 1 चा स्क्वेअर किती येणार 1. तर या ठिकाणी काय करायचे बघा 1 ऍड करायचे आणि 1 काय करायचे सबट्रॅक्ट करायचे. ज्या पद्धतीने या x च्या टर्म मध्ये केलं सिमिलरली कोणामध्ये करायचं y मध्ये. तर या ठिकाणी बघा काय होणार y स्क्वेअर मायनस 4y. जर या ठिकाणी आपण मायनस 4y टाकलेत तर बघा या ठिकाणी -4 डिवायडेड बाय 2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय ऍड करावं लागतील 4 ऍड करावं लागतील आणि 4 काय करावं लागतील सबट्रॅक्ट. तर या ठिकाणी 4 ऍड केले आणि 4 काय केले सबट्रॅक्ट केले आणि या ठिकाणचे काय राहिले आपले -4 इज इक्वल्स टू काय 0. तर हे बनणार बघा a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस या टर्म बघा काय होणार y - 2 ब्रॅकेट स्क्वेअर -1 -4 होणार -5 -4 होणार -9 आणि -9 तिकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार +9. आता या इक्वेशनला या इक्वेशनच्या सारखं लिहिण्याचा प्रयत्न करा. तर कशा पद्धतीने लिहिणार बघा x - -1 ब्रॅकेट स्क्वेअर y - 2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि या ठिकाणी काय होणार 3 चा स्क्वेअर. आणि जर या इक्वेशनला याच्यासोबत कम्पेअर केलं तर h ची व्हॅल्यू मिळणार -1, k ची व्हॅल्यू मिळणार 2 आणि r ची व्हॅल्यू मिळणार आपल्याला 3. त्याच्यानंतर आपलं पॅरामेट्रिक इक्वेशन बघा x इज इक्वल्स टू या ठिकाणी बघा h ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळाली -1 + 3 cos θ आणि या ठिकाणी y ची व्हॅल्यू बघा आपल्याला काय मिळाली k + r sin θ म्हणजे 2 + 3 sin θ. तर हे ऑप्शन बघा कोणतं मॅच होत आहे ऑप्शन नंबर A. धन्यवाद.